नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. तुम्ही सगळे खुश आहात. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन. मात्र आज सगळ्यात मोठी घोषणा झालेली आहे, सगळ्यात मोठा अपडेट आज आलेला आहे, तो अर्थातच 11वी ऍडमिशन बद्दल. जर तुम्ही फॉर्म नंबर 1 भरला असेल तर मला पटपट कमेंट करून सांगा तुम्ही फॉर्म नंबर 1 भरलेला आहे आणि तुमचा फॉर्म नंबर 1 लॉक झालेला आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये तुमच्या लिहायचं आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण सध्या FYJC ऍडमिशन्स या वेबसाईटवर आहोत. या वेबसाईटवर जर तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर स्टुडंट रजिस्ट्रेशन या पेजवर जायचं आहे आणि स्वतःला रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन करणं यालाच फॉर्म नंबर 1 असं म्हणतात. आजचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की फॉर्म नंबर 2 अर्थातच फॉर्म 2 कधी सुटणार आहे, तो आज 11 तारखेला 10 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे. बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं की टोटल ऍडमिशनचा शेड्यूल कसा असणार आहे. ऍडमिशनचा शेड्यूल तुम्हाला कुठे भेटणार आहे? वेबसाईटवर ऍप्लिकेशन शेड्यूल मध्ये ऍडमिशन शेड्यूल आहे. तिथे ऍडमिशन शेड्यूल याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ही जी PDF आहे ही तुमच्या पुढे ओपन होईल. या PDF मध्ये तुम्हाला खाली दिसेल बघा, 8 मे ते 10 मे भाग 1 भरता येत होता आणि 11 मे ते 13 मे अर्थातच आजपासून परवा दिवशीपर्यंत काय काय करता येणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपण बघणार आहोत. आतापर्यंत तुमचा फॉर्म नंबर 1 लॉक झालेला आहे की नाही हे मला कमेंट्स मध्ये सांगा. आतापर्यंत फॉर्म नंबर 1 लॉक का होत नव्हता? त्याचं कारण होतं की रिझल्ट लागलेला नव्हता आणि इन्फॉर्मेशन फुलफिल करता येत नव्हती, म्हणून फॉर्म नंबर 1 लॉक होत नव्हता. आता फॉर्म नंबर 1 लॉक होणं सुरू झालेलं आहे. एकदा परत ऍप्लिकेशन मध्ये जा, लॉक करा फॉर्म आणि त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. बघा, आज 11 मे ते 13 मे या कालावधीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे. जर तुम्ही भाग 1 भरलेला असेल तर काही चिंता करायची गोष्ट नाही. विद्यार्थी एकाच वेळेला भाग 2. आता भाग 2 हा कोणासाठी आहे तर असे विद्यार्थी ज्यांना कोटामधून ऍडमिशन घ्यायचंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर कोटा म्हणजे काय? जे मायनॉरिटी कोटामधून आहात, जे इन हाऊस कोटामधून आहात है ना, किंवा जे स्पोर्ट्स कोटामधून आहात, अशा तत्सम कोटामधून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता कोटा अंतर्गत ऍडमिशन असतात. म्हणजे आजपासून जो भाग 2 सुरू होणार आहे तो कोटा अंतर्गत सुरू होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं मॅनेजमेंट कोटा असेल म्हणजे काय तर ह्याला जास्तीत जास्त फीस भरावी लागते आणि कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटतं. इन हाऊस कोटा म्हणजे काय? जर तुमचे पॅरेंट्स त्या संस्थेमध्ये काम करत असतील तर त्या संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अर्थातच ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. त्याला इन हाऊस कोटा म्हणतात. अल्पसंख्याक कोटा म्हणजे काय? जर तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये येत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मायनॉरिटी कॉलेजमध्ये या जागा शिल्लक असतात. तिथे तुम्ही भाग 2 मधून ऍडमिशन करू शकता. ठीक आहे, आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही आज आपल्याला इथं डिस्कशन करायची आहे. विद्यार्थी किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयाची नावे भरू शकतात. म्हणजे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10. कशासाठी? तर कोटा म्हणजेच भाग 2 साठी तुम्हाला भरायचे आहेत. आजपासून भाग 2 सुरू होत आहे, हे लक्षात ठेवा. 14 मे ते 15 मे या दिवसामध्ये, या 2 दिवसापैकी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. म्हणजे काय? मेरिट लिस्ट. बघा, असे विद्यार्थी ज्यांना कोटामधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आज फॉर्म 2 भरायला सुरुवात झालेली आहे. ज्यांना कॅप राऊंड मध्ये म्हणजे जे कोटामध्ये येत नाहीत त्यांच्यासाठी ऍडमिशन मात्र नंतर सुरू होणार आहे. तुमची जी गुणवत्ता यादी आहे ती 14 ते 15 मे ला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते आणि त्याच्यानंतर कॅप राऊंडला सुरुवात होते. बरोबर आहे. फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा एक मेरिट नंबर लक्षात येतो, मेरिट नंबर दिसतो, त्याच्यावरून तुमचे कॅप राऊंड्स येतात. ठीक आहे, तर आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला अपडेट हा होता की ज्यांनी फॉर्म नंबर 1 भरला आहे, लॉक केला नाही, त्यांचा त्यांचा जो काही फॉर्म आहे तो लॉक व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांना कोटा अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आज फॉर्म 2 भरायला सुरुवात झाली आहे. त्यांनी कॉलेजच्या मदतीनं फॉर्म भरायचा आहे हे ना, कारण याच्या संदर्भात जास्तीत जास्त कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती भेटू शकते जर तुम्हाला कोटा अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं असेल तर. जर काही अडचण असेल मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि यावर्षी जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जर तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेत असाल तर 11वी सायन्सला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आलेली आहे. ती म्हणजे काय? तुम्हाला एका मिनिटामध्ये मी सांगतो.
बघा, जर तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेणार असाल तर तुम्हाला माहिती आहे गेल्या फक्त अर्ध्या वर्षाच्या कालखंडामध्ये अनअकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून अपर स्टेट रँक 1 पर्यंत मजल मारली आणि कित्येक असे विद्यार्थी 90% जास्त गुण मिळवले. ही सगळी आपली यावर्षीचे टॉपर्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 11वी मध्ये ऍडमिशन घेणार असाल आणि 11वी मध्ये एकदम बेस्ट असे ऑनलाईन बॅच शोधत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट अशी स्वराज्य बॅच आहे. आणि या स्वराज्य बॅच मध्ये तुम्हाला 500 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन्स दिले जाणार आहात. पूर्ण वर्षभर ही बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं महाराष्ट्र MH बोर्ड सोबतच MST CET सुद्धा कव्हर केलं जाणार आहे. डाऊट क्लास असणार आहेत, क्लास नोट्स असणार आहेत आणि ही बॅच ऑलरेडी स्टार्ट झाली आहे. दुसरी बॅच ही आपली 15 मे ला स्टार्ट होणार आहे. हे सगळे टॉप फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत आणि फीस आणि फक्त ही 1999 रुपये आहे. येणारे फक्त 48 तास ही ऑफर तुम्हाला व्हॅलिड असणार आहे. आणि जर तुम्ही बेस्ट 10वी मध्ये मार्क्स गुण मिळवलेले असतील तर तुमच्यासाठी अनअकॅडमी रँकर्स रिवॉर्ड्स या प्रोग्राम अंतर्गत स्कॉलरशिप सुद्धा आहे. असे विद्यार्थी ज्यांना 99 पेक्षा जास्त स्कोर आहे त्यांना आपली स्वराज्य बॅच पूर्णपणे फ्री आहे. 100% स्कॉलरशिप आहे. ज्यांना 95% पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांच्यासाठी 80% स्कॉलरशिप आहे. आणि 70% पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांना 70% स्कॉलरशिप आहे. त्याच्यासोबतच मी काल एक अशी अनाउन्समेंट केली होती की सर्व विद्यार्थ्यांना 60% आपण स्कॉलरशिप याच्यामध्ये देत आहोत. हे फक्त आणि फक्त 48 तासासाठीच अवेलेबल आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर 11वी ऍडमिशन बद्दल काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. त्याच्यासोबतच मी पुढचा एक व्हिडिओ आणतोय ज्याच्यामध्ये मी कॅप राऊंड बद्दल A to Z माहिती तुम्हाला सांगणार आहे. सो नक्की या व्हिडिओला पाहायला विसरू नका. कॉमेंट करा, तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्हिडिओच्या टायटलमध्ये एक चॅनल दिलेलं आहे. ते चॅनल आपलं अनअकॅडमी महाराष्ट्र क्लास 11चं चॅनल आहे. त्या क्लास 11च्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे सगळे अपडेट्स त्याच चॅनलवर येणार आहेत. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर मला कॉमेंट करायला विसरू नका. चला, बाय बाय.